टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। वातावरणात पार पडलेला बँकेला जो ठराव द्यायचा होता त्या संदर्भात गेले अनेक दिवस बऱ्याच उलाढाली झाल्या, उहापोह झाला आणि आजच्या या कार्यक्रमासाठी मंडळराव साहेब आपला विशेष आहे। त्याचबरोबर सोसायटीचे सर्व संचालक, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आमचे नेते आदरणीय पवार साहेब, त्याचबरोबर आमचे वकीलांना वाकोळे साहेब यांनी आमच्यावरती प्रेम केलं पाहिजे, येणार असतील आमचे गोपाळ शेठ असतील, गौतम आयवाळे साहेब असतील, या आणि आमच्यावरती प्रेम करणारे आपण सर्व आमचे तरुण मंडळी, आज जो आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे तो निश्चितपणानं मी या विश्वासाला पात्र राहील। गेले अनेक वर्षे जवळजवळ 7-8 टर्म आपल्याकडची सोसायटी आहे। याही वेळेला सोसायटीचं इलेक्शन लागलं त्यावेळेला 13-0 आपण केलेलं आहे। आणि काय बाणगुळ्यांना इलेक्शनमध्ये एकही सीट निवडून आणता येत नाही, परंतु ही बाणगुळी या संस्थेच्या बँकेसाठी ठरावाला 8 तास त्यांचा चाललेला होता। अरे हेजड्यानं तुमचा जर दम असला तर या वेळेला हे सोसायटीचं इलेक्शन लागेल, किरणजी असोत, आमचे कोकळे साहेब असोत, त्याचबरोबर पत्रकार आमचे करगणी साहेब असतील। आमची तुम्हाला विनंती आहे की ह्यांच्या जर हिंमत असेल तर या मंडळींनी सोसायटीचं इलेक्शन लावावं आणि एखादी सीट तरी निवडून आणावी। या टर्मला आम्ही 13-13, 14-15च्या फरकानं या सीटा निवडून आणल्या। फक्त 13च्या सीटा आमच्याच होत्या, पण आमच्यातली बी काय मंडळी यांना पोच लावून खोट्या नाट्या माहिती सांगून त्यांना तिने आमच्यापासून बाजूला केलं, परंतु शेवटी ही सगळी आमची माणसं ही आमचीच आहेत। त्यामुळं आम्हाला सोडून ही मंडळी कुठेही गेलेले नाहीत, परंतु यांनी जो हट्टाच केला, उलट चांगली सुरुवात त्यांनी केलेली आहे। आत्तापासून रेष मारून राजकारण करायला या पुढच्या काळात काही अडचण नाही। अरे तुमच्यात हिंमत असली हिजड्यानो, बँकेचे इलेक्शन होऊ दे, आमदारकी होऊ दे, जे इलेक्शन लागेल त्या इलेक्शनला सुपडा साफ केल्याशिवाय तुम्हाला आम्ही राहणार नाही। आत्तापर्यंत आम्ही घरात बसून होतो, परंतु या पुढच्या काळात राजरोजपणे वडपणानं आम्ही जाहीर सभेत जाऊ आणि तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। साधं तुम्हाला वार्डात एक पोरगं निवडून आणता येत नाही, ज्याला नगराध्यक्ष म्हणून उभा राहतो ते मोठं हुशारकी मारतो त्याला निवडून येता येत नाही, आणि तो जर आमच्या सोसायटीत हस्तक्षेप करत असेल तर हे दुर्दैव आहे। या पुढच्या काळात तुमची एकही सीट कुठेही निवडून येणार नाही। आता घोडा मैदान जवळ आहे, बँकेचं इलेक्शन आहे, आमदारकीचं आहे, असेल हिंमत तर हिजड्यानो या मैदानात तुम्हाला दाखवतो इसका। पण लोकांनी आमच्यावरती प्रेम केलं असताना तुम्ही जर चुकीच्या मार्गानं जात असेल तर हा मार्ग बरोबर नाही। तुम्ही म्हणता भाजपवाली सीटा पळवतात, अमुक करतात, मग तुम्ही काही शेण खाल्लंय काय? तुम्ही आमच्या 13 सीटा असताना तुम्ही आमच्या लोकांना पूस लावून न्यायची गरज काय होती? आणि तुमच्या पदरात शेवटी काय पडलंय? आणि या पुढचं सुरेश शिंदेचं राजकारण हे उघड असेल आता
लपून छपून आम्ही काय राजकारण करणार नाही. तुम्हीच आम्हाला हा मार्ग दाखवलेला आहे. त्यामुळे यापुढचे जे जे इलेक्शन होतील ते निश्चितपणानं आम्ही उघडपणानं हे करू. आम्हाला सर्व मंडळी अतिशय मदत केली. आमदार गोपीचंद पडळकर साहेब असतील, परत आमचे अण्णा पिशे असतील, भंडारराव साहेब आमचे मार्गदर्शक असतील, या परत आमदार साहेबांची PA पाटील असतील, महादेव पाटील, या सर्व मंडळींनी आमच्या बाजूने चंग बांधला आणि उभा राहिले. त्यांनी कुठलीही अट आम्हाला घातली नव्हती, परंतु आम्हाला सहकार्य करायच्या भावनेतनं त्यांनी आम्हाला मदत केली. निश्चितपणानं त्यांनी जे आम्हाला मदत केलेली आहे त्यांचे उपकार आम्ही निश्चितपणानं येत्या ज्या ज्या इलेक्शन होतील त्या इलेक्शनानं निश्चितपणानं आम्ही फेडून टाकू. आणि म्हणून आज मी असं जाहीर करतो की ह्या ज्या हिजड्याने जे हे दाखवलं आहे, आज तुमच्या जर हिंमत असली तर उघडपणाने या मागणं वार करायचे धंदे बंद करा. आम्ही पाठीमागं कधीच वार केलेला आहे. वार करायचा असेल तर आम्ही समोर करतो. या पुढच्या काळात तीच भूमिका आमची कायम राहील. आमचे नेते ज्याने आम्हाला जेव्हापण आमच्यावर प्रेम केले ते आमचे नेते अशोक पाटील साहेब खडीकरेशेवाले यांनी आम्हाला अतिशय मुलाची साथ दिली. गेली अनेक वर्षे आमची त्यांची गेली 25-30 वर्षे दोस्ती आहे. तर ते दोस्ती कशी निभावायची असत्या हे अशोक पाटला तिच्याकडून शिकायला हवं. या पडत्या काळात देखील त्यांनी माझ्याबरोबर राहून मला मुलाचं सहकार्य केलं.